निघूया आपण. गावी जातो तेव्हा साताऱ्याच्या पुढे किंवा साताऱ्याच्या तिकडे आपण पोचलो आता रांजण गावामध्ये. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे आपला परतीचा प्रवास. आपली 2 दिवसांची नगर ट्रिप, अहिल्यानगर ट्रिप इथं संपती आहे आणि आता आपण निघालो आहे परत पुण्याला. तर एका दिवसात बऱ्याच गोष्टी आपण बघायचा प्रयत्न केला, पण सगळ्याच बघता येत नाहीत, कारण एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत नगरच्या आसपास आणि एका ट्रिपमध्ये ते करणं शक्यच नाही. त्यामुळे जेवढं आपल्याला करता येईल तेवढं केलं आणि संध्याकाळी मग अजून एका ठिकाणी जायचं होतं, पण ते परत 6 नंतर बंद होत होतं, त्यामुळे तिकडे मग जायचा प्लॅन कॅन्सल झाला. तर त्यामुळे रात्री परत काहीच नाही केलं, परत आरामच केला आणि आज आहे दुसरा दिवस. तर आता सकाळी 8:15 वाजलेत आणि आपण आता ब्रेकफास्ट करतो आहे आणि चेकआउट करून परतीचा प्रवास सुरू करतो आहे. तर चला निघूया आणि आता आपण आपल्या पुण्याला पोचूया आणि प्रवासाला सुरुवात करूया. तर एका दिवसात सगळ्या गोष्टी करणं शक्य नाही आहे. जेवढ्या आपल्याला करता येईल तेवढ्या आपण ट्राय केला करायच्या. तर बऱ्याच गोष्टी राहिल्या असतील तुम्हाला, पण जे नगरमधले कोण बघत असेल त्यांना माहीत असेल, तर बऱ्याच गोष्टी नगरमध्ये अजून आहेत एक्सप्लोअर करायला, पण त्या एका दिवसात होणार नाहीत. नेक्स्ट टाईम जेव्हा आपण कधी नगरला येऊ तेव्हा त्या नक्की एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करू. मग हत्तीबार असेल, फराबाग, म्हणजे फराबाग म्हणून एक जागा आहे. त्याच्यानंतर इकडे जवळच मग महादजी शिंदेंचा किल्ला आहे, भुईकोट किल्ला आहे, तो असेल. किंवा मग इथून पुढेच जरा थोड्या अंतरावरती पालचा खंडोबा आहे. तर अजून आजूबाजूला बऱ्याच गोष्टी आहेत बघायसारख्या. मग जेव्हा आपल्याला नेक्स्ट टाईम आपली ट्रिप ठरेल, नगरला यायचा प्लॅन होईल, तेव्हा मग अजून त्या एक्सप्लोर करायचा प्रयत्न करू. आता पहिल्यांदा 8:15 वाजले. निघूया, ब्रेकफास्ट करूया आणि मग चेकआउट करून मग आपण प्रवासाला सुरुवात करूया. चला. असा हा सकाळचा परिसर. इकडे आपण गाडी पार्क केली. आता वाजलेत 8:20. अजून ब्रेकफास्ट रेडी नाही, 5-10 मिनटं लागतील. त्यामुळं मग मी ते बाहेर येऊन जरा थांबलो आहे. 5-10 मिनटांनी मग ब्रेकफास्ट करूया, थोडा चहा घेऊया, मग कंटिन्यू करूया. असा हा सकाळचा परिसर. सिंपल इडली आणि वडा घेतला. चला खाऊया. वाजले 8:30. चला, ब्रेकफास्ट केलं आहे आणि चेकआउट केलं आहे. 9 वाजले. तर आता निघूया आपण पुण्याच्या दिशेने. इकडे लावली होती आपली गाडी रात्री, जरा फडकं मारूया, काचेवरती घाण झाले बरंच, आणि मग निघूया. चला बरोबर 9 वाजता आपण प्रवासाला सुरुवात करतो आहे. 3 तास 33 मिनटं दाखवतं, 145 किलोमीटर्स. पण 3-3.5 तास दाखवतं आहे, बट यायला आपल्याला 6 तास लागलेले. तर निघूया, बघूया आजच्या रोडचं काही कंडिशन आहे. पाऊस तर सकाळी सकाळी नाही पडणार, बट ट्रॅफिक वगैरे रांजणगावच्या वगैरे तिथे असेल तर माहीत नाही. चला निघूया. सकाळचे 9 वाजता प्रवासाला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. बाय बाय नगर, परत भेटू नक्कीच. इथून अहिंसानगरमधनं बाहेर पडूया. अहिल्यानगरमध्ये अहिंसानगर लोकॅलिटी आहे, त्याच्यामध्येच आपण थांबलेलो. तर इथून आपल्याला हायवेला लागायचं बाहेर. चला निघूया. सिटीच्या बाहेर पडलो आपण. हे प्रवेशद्वार आहे, इथून आपण आता बाहेर पडतोय. हा वरनं जातो तो बायपास आहे. लेफ्टला पाथर्डीकडे जातो, जो आपण काल त्याच रोडनी परत गेलेलो आपण सलाबत खानच्या टॉमकडे. चला आता इथून सरळ निघूया बाहेर.
आपण आता शिरूरच्या आउटसाईडमध्ये जो टोल नाका आहे तिथेपर्यंत आलो आहे. तर बहुतेक हा शिरूरचाच टोल नाका असं म्हणतात वाटतं, कारण इकडं मागे MIDC आहे. तर त्याच्या आधीचा हा टोल नाका आहे. जाताना आपण इथेच ब्रेक घेतला होता, कारण कंटिन्यू पुण्यापासून चालवत होतो मी आणि इथेच ब्रेक घेतला होता जोशीवडेवाल्यांच्या इथे. चला आता टोल भरूया आणि मग कंटिन्यू करूया. इकडे पोलिसांचा आडवाडवी भरपूर सुरू आहे इकडे. चला टोल भरूया आणि मग आपण कंटिन्यू करूया आपला प्रवास. साडे 9 वाजले बरोबर आणि शिरूरमध्ये आपण एंट्री केली आहे. तर सकाळी तरी एवढं ट्रॅफिक नाही आहे, कारण सकाळची वेळ आहे. दुपारनंतर मला वाटतं जी लोक परत जाणारे असतील पुण्याला तर तिथे गर्दी व्हायची शक्यता आहे. आता मागे काय झालं, 2 ट्रक एकदम क्लाइंब आहे नगरच्या बाहेर आल्यावर तिथेच बंद पडले आणि एक गाडी पासून झिगझॅग होऊन असे बंद पडले. म्हणजे दुपारनंतर एवढं तिथं ट्रॅफिक होणार आहे काही खरं नाही. आणि येताना पण आपल्याला माहिती आहे रांजणगाव आणि शिक्रापूरच्या इथे किती ट्रॅफिक होतं. 3.5 तासाचा रोड आहे, तर यायला आपल्याला 6 तास लागले होते. तर त्यामुळे काय होतं, मोठे ट्रक वगैरे असे बंद पडले असले की सगळं मग ट्रॅफिक लागत जात आहे. आणि त्यामुळे आणि हा सरळ पुढे छत्रपती संभाजीनगरकडे जाणारा हायवे, नगरवरून पुढं सरळ असं संभाजीनगरकडे जातं. तर त्यामुळे काय होतं, मोठे ट्रक वगैरे सगळे ह्या लाईनला असतात आणि ते बंद पडलेले असतात रोडला, त्यामुळं बऱ्यापैकी ट्रॅफिक होऊन जातं. चला सध्या तरी आपल्याला भेटलं नाही आहे. 9:30 वाजलेत आणि शिरूरमध्ये आपण पोहोचलो. झाले सुरू आहे आपला प्रवास. आता आपण शिरूरपासून पुढे आलो आहे टोल नाक्याच्या तिथून. बहुतेक शिक्रापूर अजून लांब आहे. त्याच्या पुढे थोडंसं नारायणगाव वगैरे तरी आहे. मला इथं बोर्ड दिसत नाही आता. इकडे एक छोटा रोड आहे सिंगल लाईन, जाताना इथेच ट्रॅफिक होतं भरपूर. तर आता सकाळची वेळ आहे त्यामुळे नाही आहे, नाहीतर जाताना सगळं ट्रॅफिक इथं झालं होतं. तर हा रोड एवढा सुंदर आहे, डांबरीचा रोड आहे. पॅचवर्क जिथं केलं आहे तिथं एवढं मस्त केलं आहे की गाडी अजिबात हालत नाही. नाहीतर मी गावी जातो तेव्हा साताऱ्याच्या पुढे किंवा साताऱ्याच्या तिकडे जातो आम्ही गावी, तर पॅचवर्क केलं आहे ते पण असं केलं आहे की गाडी डायरेक्ट उडीच मारते अशी धडधड. पण या रोडला मी सरप्राईज आहे की एवढं मस्त डांबरीचा रोड आहे आणि जिथं पण थोडं बहुत पॅचवर्क आहे, जास्त नाहीच आहे, पण जिथं पण केलं आहे तिथं पण एवढं स्मूथ केलं आहे की गाडी वर खाली अजिबात नाही होत, एकदम स्मूथमध्ये निघून जाते. तर सुरू आपला प्रवास. आता वाजलेत 9:50. पोचले आता रांजणगावमध्ये. तर लेफ्टलाच इकडे आतमध्ये महागणपतीचं मंदिर आहे, अष्टविनायक मधलं रांजणगाव. तर रांजणगावपर्यंत पोचलोय. वाजलेत 10:23 सकाळची. इथं थोडासा रोड खराब आहे शिरूर नंतर, बरेच गड्डे आहेत तिथे. ते पण जास्त नाही आहे, थोडाच आहे, बाकीचा बऱ्यापैकी चांगला रोड आहे. सुरू आहे आपला प्रवास. आत्ता आपण क्रॉस केलेला आहे रांजणगाव. अजून 2 तास लागतील आपल्याला पोचायला. 2 तास 8 मिनटं दाखवते. 76 किलोमीटर. 10 वाजून 2 मिनटं झाले. मग अशी मी चुकून शिरूर म्हणून गेलो, तर शिरूर आत्ता बायपास झालं आहे. कारण मला वाटलं मग शिरूरच आलं, तर शिरूर नव्हतं ते दुसरं कुठलं तरी गाव होतं.
मला वाटतं केडगाव वगैरे असं काहीतरी असेल, आय एम नॉट शुअर. पण आत्ता आपण शिरूर क्रॉस केला आहे, बायपास. शिरूरच्या बाहेरनं जो बायपास आहे त्याच रोडनं आपण इकडे चाललो आहे. येताना इकडं भयंकर पाऊस होता, इथे झाड पण पडलेलं. मी येतानाचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर जाऊन बघा. येताना भयानक पाऊस होता इथे आणि मोठं एक झाड पण पडलं, त्यामुळे सगळं ट्रॅफिक खतरनाक सगळं एकाच लाईननी सोडलं होतं, त्यामुळे भरपूर ट्रॅफिक झालं होतं जाताना. तर 3 तासाचा रोड होता, 6 तास लागलेले मला पोचायला नगरला जाताना. सुरू आहे आपला प्रवास. 10:05 झाले. रांजणगाव क्रॉस केलं आहे आणि 10-15 मिनटं झाली रांजणगाव क्रॉस करून. तर अजून आपल्याला पोचायला 1 तास 55 मिनटं दाखवत आहे, म्हणजे पुण्यात गेल्यानंतरचं ट्रॅफिक असणार आहे. आणि किलोमीटर राहिलेत आपले 64 अजून. सुरू आपला प्रवास रांजणगावच्या पुढे आला. पण पोचलो आहे शिक्रापूरला. जाताना इथे काहीतरी ॲक्सिडेंट वगैरे झालं, तेव्हा भरपूर ट्रॅफिक होतं शिक्रापूरमध्ये. पण आता सकाळी तर नाही आहे. चला कंटिन्यू करूया. मला वाटलेलं की इथं ट्रॅफिक असेल, बट इथे नाही आहे. चला निघूया आता पुढे. बऱ्यापैकी आपला टाईम येताना वाचला आहे, जाताना भरपूर झालं होतं. पण 10:47 झाले. आपण सणसवाडीला पोचलो आहे. सणसवाडी क्रॉस करतो आहे. तर मध्ये ट्रॅफिक नव्हतं, त्यामुळं पटपट अंतर कमी होतं आहे. जातानापेक्षा येताना आपण बरंच अंतर पटक्यात कमी केलं आहे. पोचलो आहे. सुरू आहे आपला प्रवास. अजून एक 57 किलोमीटरचं दाखवत आहे पोचायला. दुपारनंतर मला वाटतं जास्त ट्रॅफिक होईल, कारण जे नगरला किंवा तिकडे बाहेरनं पुण्यामध्ये एंट्री करतील ते दुपारनंतर असतील. आपण थोडं सकाळी आलो, त्यामुळं मला वाटतं ट्रॅफिक आपल्याला एवढं भेटलं नाही. पोचलो आहे भीमा कोरेगावला. इथून राईटलाच वडू बुद्रुक आणि तुळापूरकडे रोड जातो आहे. तर ही जी गाडी राईटला चालली आहे, इकडे आतमध्ये वडू बुद्रुक आहे. आपण जाणार आहे सरळ. 11:05 झाले. आपण पोचतोय आता वाघोलीमध्ये. इथून आपल्याला 45 किलोमीटर्स दाखवत आहे पोचायला. अजून 1 तास 28 मिनटं म्हणजे ट्रॅफिक असणार आहे आतमध्ये गेल्यावर पुण्यामध्ये. पोचले आपण वाघोलीपर्यंत. सकाळचे 11:05 झाल्यात. बघूया कितीला पोचतोय आपण आता. इंटरनल ट्रॅफिक असणार आहे बरंच. चला पोचलो घरी. वाजले, थोडं लेट झाला. चला हा व्हिडिओ इथं संपवतो आहे. इथंपर्यंत बघितलं तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आता आपला अहिल्यानगर ते पुणेचा प्रवास भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत